सर्व शेतकऱ्यांचीच मुलं आहे, शेतकऱ्यांच्या घरातलीच आहे. त्यांच्या सर्वांसाठी एक देव माणूस म्हणून आपल्याला भेटलेला आहे, ते म्हणजे चंद्रहार दादा पाटील. आणि आपलं लय मोठं भाग्य मानतो मी तर की आपल्यासारख्या माणसाला असला माणूस आपल्याला भेटलेला आहे. त्यामुळं आज आपण इथं आहे. ह्या मुंबईपर्यंत येण्याचं कारण म्हणजे आपली बैल पळतेत हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण बैल पळणारा पळ बघायसाठी मोठं मैदान भरवायला लागते. ते कुणीही आजपर्यंत न विचार केला, ते चंद्रहार दादांनी विचार केला. त्या मैदानामध्ये आपल्या बैलांनी भाग घेतलं आणि आपली बैल पळली म्हणून आज आपण इथवर आलोय. ह्याला मेन म्हणजे चंद्रहार दादा आहेत. आपली बैलही पळते ते आपल्याला माहित आहे, पण आजपासून कुणीही मोठं मैदान भरवण्याचा विचार केला नाही. अशा मोठ्या मैदानामध्ये आपली बैल पळले. त्यामुळे मी दादांचं मनापासून सर्व बैलगाडी मालकांच्या वतीनं किंवा सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी दादांचं मनापासून आभार मानतो. आणि दादांना एकच विनंती करतो हात जोडून की दादा तुम्ही कायम आमच्या पाठीशी असंच राहावं. आम्ही देखील कायम तुमच्यासोबत असंच कायम राहील, प्रामाणिकपणा राहील. ही बैलगाडी शर्यतवाले अति प्रामाणिकपणानं आणि एक शब्द दिलेला कधीही न बदलणारी माणसं आहेत. कायम आम्ही तुमच्या सोबत राहील, तुम्ही असंच कायम आम्हाला साथ द्या. एवढं बोलून माझं भाषण संपवतो. जय हिंद.